एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे संडे आणि आज आम्ही चालले स्वामींच्या मठात विरारला भुईगाव इथे। तर तिथे पोचून मी तुम्हाला दाखवेल स्वामींचं मठ। तो प्रेम ब्लॉग बघा। आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हाय मम्मी दीदी। खाऊन निघालो नव्हतो कारण की उशीर होत होता, म्हणून बाहेर थोडा स्नॅक्स खाण्यासाठी साबुदाण्याचे चिप्स घेतले। हे मला खूप आवडतं। तर आता ट्रेन लागली होती पण ती ट्रेन एक सुटली। तर आता आम्हाला माहीत नाही ट्रेनमध्ये गर्दी असेल की नाही, कारण की आज संडे तर मोस्टली तर ट्रेनला गर्दी असतात, कारण की संडेला सर्वांचे हॉलिडेज असतात, तर सर्व फिरायला निघतात। तर आता वीकचं नाव सांग ना। डेट आहे आज संडे जसं आपण, आणि वीकमधनं एकच संडे येतो, त्याच्यामध्ये पण या ट्रेनचे एवढे नखरे असतात। आमची एक ट्रेन तर तशी पण सुटलीच होती, ही दुसरी ट्रेन आहे, ही पण सोडावी लागते। आणि आता तिसरी ट्रेन येईल, ती बघू आता त्यात गर्दी असते की नसते। एवढ्या गर्दीमध्ये तर आम्ही जाऊ नाही शकत, एवढी रिस्क नको। स्टेशनला उतर, त्या खूप व्हायरल चालल्या। कुठला दिदी कुठला तो आता बोलली तू बोल ना, माझी बेइज्जती करते। बोल ना लंगडीची काठी काठी पे घोडा तो वाला। मी घरातून जेवण नाही निघालोय आणि आता आम्ही चाललोय वसईला उतरलोय आणि आता ऑटो पकडणार। मी बोलते ना, ऐकलं पुढे ऑटो पकडणार आणि आता आम्हाला भूक लागली। आम्ही घरातून जेवण पण नाही निघालो आणि माझा घसा पण बसलाय। तर भूक पण लागली तर देवाचे दर्शन असे नाही करू शकत ना, देवाला पण वाईट वाटेल की खाऊन नाही आलं। तिला गळा ह्याच्यासाठी बसला कारण की रात्री खूप कुत्र्यासारखी ओरडली म्हणून। बोलायची गोष्ट ही आहे की देव असं बोलत नाही की जेवून म्हणजे जेवू नका येऊ, उपाशी पोटी, हां उपाशी पोटी नका येऊ, पेट पूजा पहिला नंतर देवपूजा। आम्ही विचारले आपल्याला फ्रँकी आणि मोजॅटो आणि त्याच्या अगोदरच पेमेंट करावं लागतं। तर फ्रँकी आली आहे, आमच्या दोघांची मायोची फ्रँकी होती। भूक लागली, खातो नंतर मी तुमची बोलतो। टेस्ट आहे मस्त आहे ना, छान आहे। स्वामींच्या मठामध्ये मी तुम्हाला स्वामींचं मठ दाखवते, खूप छान आहे। श्री स्वामी समर्थ। आता सर्वांचं स्वामींचं दर्शन करून झालंय, खूप मनापासून दर्शन झालं, खूप चांगलं दर्शन झालं आणि खूप मन एकदम प्रसन्न वाटते देवाचं दर्शन करून। तर श्री स्वामी समर्थ।